सर्वप्रथम मित्रांनो, BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आयगोट पोर्टल म्हणजेच कर्मयोगी भारत या पोर्टलवर सर्व शिक्षकांना 5 कोर्स करणे बंधनकारक आहे. फक्त शिक्षक नव्हे तर इतर शासकीय कर्मचारी कोणत्याही डिपार्टमेंटचे असो त्यांना सुद्धा हे कोर्स करणं कंपल्सरी केलेलं आहे. त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. अतिशय शॉर्टकट पद्धतीने रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशा पद्धतीने पार करायची आणि कोर्स करत असताना संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिली जाईल. सर्वात अगोदर आपला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही भरपूर लोक वेबसाईटद्वारे करत आहेत किंवा त्यांचं ॲप आहे त्या ॲपद्वारे रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक केल्यानंतर करत आहेत, पण OTP प्रॉब्लेम येत आहे किंवा मेल प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी एक लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन केले तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून स्क्रीनवर आपल्याला ही लिंक दिसत आहे आणि हा QR कोड दिसत आहे. आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा कॉपी करू शकता. त्यानंतर या QR कोडला स्क्रीनशॉट काढून सुद्धा आपण स्कॅन करून सदर रजिस्ट्रेशन पेजवर आपण जाऊ शकता. आता या ठिकाणी आपण क्लिक करूया. त्यानंतर आता आपण रजिस्ट्रेशन करण्यासाठी पेजवर आलेलो आहोत. सर्वात अगोदर इथं स्वतःचे नाव टाईप करूया. त्यानंतर आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेंड OTP यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला मेल व्हेरिफिकेशन ही प्रोसेस पूर्ण करायची आहे. आता इथं OTP आपल्या मेलवर सेंड झालेला आहे. आपण जीमेल ओपन करूया. या पद्धतीने आपल्याला मेल आलेला दिसेल. आता इथं बघा OTP आहे. या ठिकाणी आपल्याला OTP टाईप करायचा आहे. आता या ठिकाणी OTP टाईप केल्यानंतर व्हेरीफाय OTP या टॅबवर क्लिक करूया. आता या पद्धतीने ग्रीन सर्कलमध्ये आपल्याला सिम्बॉल आला तर आपण लक्षात घ्यायचं की आपलं जीमेल व्हेरिफिकेशन सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाईप करा आणि परत मोबाईलला सेंड OTP यावर क्लिक करूया. आता या ठिकाणी बघा मोबाईलवर OTP सेंड झालेला आहे. या पद्धतीनं मेसेज येईल. तो OTP या ठिकाणी आपण टाईप करूया. आता व्हेरीफाय OTP यावर क्लिक करूया. या ठिकाणी परत ग्रीन कलरमध्ये हा सिम्बॉल आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जीमेल आणि मोबाईल नंबर दोन्ही आपल्याकडे व्हेरीफाय झालेले आहेत. आता या ठिकाणी रिसीव्ह मेसेज ऑन WhatsApp यावर क्लिक करूया आणि इथं डेजिग्नेशन यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण शिक्षक असणार किंवा हेडमास्टर असणार ती सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी प्रायमरी स्कूल टीचर हे मी सिलेक्ट केलेलं आहे. आता त्यानंतर ग्रुप या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जेवढे पर्याय दिसतील त्यापैकी ग्रुप C सिलेक्ट करायचा आहे. तृतीय कर्मचारी जे असतील तृतीय वर्गामध्ये मोडणारे त्यांनी सर्वांनी ग्रुप C सिलेक्ट करायचा आहे. ओके. त्यानंतर मग साइन अप या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला लॉग इन पेज येणार आहे. पण यात सर्वात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला आपला मेल चेक करायचा आहे. मेलवर या ठिकाणी बघा वेलकम टू आयगोट कर्मयोगी असा मेल आलेला असेल त्यावर क्लिक करा. आता हा जो मेल आहे हा खालच्या बाजूने आपण त्याला पाहिलं तर इथं क्रिएट पासवर्ड हे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. यावर क्लिक करा. आता या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आपण आता त्यांनी जो मेल आपल्याला पाठवला होता त्याद्वारे आपण पासवर्ड तयार करत आहोत. या ठिकाणी वरती न्यू पासवर्ड आणि खाली जो पासवर्ड आहे तो कन्फर्म पासवर्ड टाईप करायचा आहे. त्यानंतर सेट पासवर्ड या टॅबवर क्लिक करूया. या ठिकाणी मेसेज आलेला आहे यू हॅव ॲक्टिवेट युअर अकाउंट सक्सेसफुली ओके. त्यानंतर ऑटोमॅटिक आपण या साइन इन या पेजवर येणार आहोत. त्या ठिकाणी क्लिक करा. आता आपल्याला या ठिकाणी आपला मेल ID लिहायचा आहे. रजिस्ट्रेशन करताना जो आपण मेल ID वापरला होता तो आणि नंतर आपण जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथं टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोट या ठिकाणी क्लिक करा. आता लॉग इन या बटनावर क्लिक करूया. या पद्धतीने आपल्याला सर्वात खाली गेट स्टार्ट ही एक टॅब दिसणार आहे. यावर क्लिक करूया. इथे एक व्हिडिओ आपण पाहू शकतात किंवा नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. आता या ठिकाणी इथं आपण क्लोज हे बटन दिसणार आहे. यावर क्लिक करूया. आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे आणि आपण या ठिकाणी आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे. आता आपल्याला 5 कोर्स पूर्ण करायचे आहेत. आता या ठिकाणी बघा सर्वात अगोदर जे होम पेज आहे या होम पेजवर इथं
माझे नाव आलेले आहे आणि या ठिकाणी इन प्रोग्रेस 0, मी अजूनपर्यंत कोणताही कोर्स सुरू केला नाही. सर्टिफिकेट 0, लर्निंग्स आवर 0, म्हणजे मी अजून कोणताही कोर्स केलेला नाही म्हणून सर्व 0 आहेत. ज्यावेळेस तुम्ही कोर्स सुरू करणार त्यानंतर इथं सर्व माहिती आपल्याला डिस्प्ले होईल. आता या ठिकाणी पेज सर्वात खाली स्क्रोल डाऊन करायचे आणि त्यानंतर या ठिकाणी बघा फॉर यू, म्हणजे आपल्यासाठी इथं कोर्स दिलेले आहेत. इथं प्रोग्राम असतील, या प्रोग्रामला क्लिक करायचं नाही, या कोर्स या ठिकाणी क्लिक करायचे आणि ट्रेंडिंग अक्रॉस डिपार्टमेंट हे ऑप्शन सिलेक्ट असायला हवे. नसेल तर आपण या ठिकाणी ते सिलेक्ट करून घ्या. आणि या ठिकाणी हे जे कोर्स आहेत हे सर्व कोर्स आपल्याला करायचे आहेत. मित्रांनो, कोणतेही 5 कोर्स करायचे आहेत. आपल्या स्क्रीनवर मी 10 कोर्स दाखवते, यापैकी किती मिनिटाचे ते कोर्स आहेत ते बी आपण पाहू शकतात. हे कोर्स आपण करा. प्रत्येक कोर्स सुरू केल्यानंतर पूर्ण कोर्स व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला स्वाध्याय दिला जाणार आहे 5 प्रश्नांच्या. ते 5 प्रश्न किंवा त्यावर आधारित जेवढे प्रश्न असेल तेवढे प्रश्नांचे उत्तर आपल्याला मल्टी ऑब्जेक्टिव्ह असतील त्यापैकी सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळेल. आता ते कशा पद्धतीने मिळेल, प्रत्यक्ष कोर्स कशा पद्धतीने करायचा, कोर्स कुठं शोधायचा, प्रमाणपत्र कुठं शोधायचे, ही सर्व माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. फक्त 2 दिवसामध्ये आपण आता प्रत्येक कोर्सवर कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतात आणि प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात यावर व्हिडिओ तयार करणार आहोत. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय.